अरे काय बोलताय तुम्ही इकडे असं नाही ते हे बघा आता खरं खरं सगळं सांगून टाका तुम्हाला बॉसची शपथ आहे बोला 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 हो. मला ना अशी जेव्हा बॉस समोर येते ना तेव्हा अख्खं जग थांबल्यासारखं वाटतं. सगळीकडे काळोख झाल्यासारखं वाटतं. कुठून तरी तिच्यावर एक स्पॉटलाइट येतो आणि त्यात ती अजूनच जास्त सुंदर दिसायला लागते. कुठून तरी अचानक व्हायलिन वाजतं. आम्ही दोघं त्यामध्ये डान्स करत असतो. सगळं जग मला सुंदर दिसायला लागतं आणि त्यात मला बॉस सुद्धा खूप सुंदर दिसते. असं वाटतं की मी आयुष्यभर बॉस सोबत राहावं. अहो मग यालाच तर प्रेम म्हणतो ना केडी सर. आता तरी सांगा तुमचं बॉसवर प्रेम आहे का नाही. ओ केडी सर, प्यार हो ना तो वो आंखों में दिखता है. आणि तुमच्या डोळ्यातलं प्रेम आम्हाला दिसतं हो सर. तुम्हाला बॉसला बॉस म्हणून नाही तर लाईफ पार्टनर म्हणून पाहिजे ना. सांगा ना. अरे हो आहे माझं प्रेम तिच्यावर. माझी इच्छा आहे तिला माझ्या आयुष्याची बॉस बनवायची. प्रेम आहे पण पण आता त्यांना त्यांच्या भावनांपेक्षा ड्युटी महत्वाची वाटते हो ना. हो हे असं आहे यांचं. अहो केडी सर, ड्युटी काय मरेपर्यंत करणारच आहोत आपण. मी काय म्हणतो, तुम्हाला एक संधी मिळाली आहे बॉसचं मन जिंकायची. असं समजा हे मिशन होईपर्यंत देवाने तुम्हाला एक अशी संधी दिली आहे, बॉसचं मन जिंका ना तुम्ही. काय बोलता? तिचं मन जिंकायचंय मला. तिला माझ्या प्रेमात पाडायचंय. अहो मग बोलून टाका ना केडी सर. एवढं सोपं नाहीये ते. मला माहिती की तिच्या मनात त्या फिलिंग्स नाहीयेत ज्या माझ्या मनात आहे. आणि जेव्हा तिच्या मनात येईल तेव्हा तिच्या डोळ्यात दिसेल मला. तोपर्यंत मी नाही सांगणार. व्हेरी गुड सर, दॅट्स द स्पिरिट. दॅट द स्पिरिट. बोला आता आम्ही काय मदत करू. अरे नाही 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 तुम्ही काही मदत करू नका. एवढंच करा की बॉस समोर काहीच बोलू नका. बरं, नाही बोलणार. आम्हाला माहित आहे बॉसच्या मनात तसं काही नाहीये, पण तुमच्या भावना खऱ्या आहेत. सो लग्न एकदम एन्जॉय करा आणि आम्ही एन्जॉय करणार ना लग्न. लग्न हो ना, सगळ्यांचं लग्न.